ऍक्च्युली स्पेशल सूरजसाठी बोलायचे. कारण काय होतं, एखादा गरीब फॅमिली मधून जो मुलगा येतो ना, त्याला लवकर एक्सेप्ट नाही करत, नाही का, लाईक फिल्म स्टार वगैरे, नाही का, फिल्म सिटी वगैरे लवकर एक्सेप्ट नाही करत या लोकांना. त्याला पण चांगलं माहिती असेल त्यांचं जगलंय म्हणजे, मला म्हणायचंय. आणि तू कसं छोट्या गावामधून मोठ्या एवढ्या मुंबई सिटीमध्ये जाऊन एवढा बिग बॉसचा शो, मी बिग बॉस डेली बघत होते तुझ्यासाठी. आपण सगळे लोक होतो, कारण 9 वाजले ना आम्ही आमच्या घरातली कामं पटकन उरकून बसायचो आणि बाबा लवकर स्वयंपाक करून 9 वाजता बसायला भेटेल, नाही का, बिग बॉस स्पेशली तुझ्यासाठी. की बाबा कोण तुझ्यासोबत काय वाटतंय, कोण काय करतंय, प्लस तुझ्यासाठी वोटिंग वगैरे डबल मिनिटाला आम्ही वोटिंग करत होतो. आमच्या फ्रेंड्सला सांगत होतो सगळ्या की तुम्ही वोटिंग करा म्हणून सूरजला. सूरज आपला जिंकलाच पाहिजे. तू कसं आहे बघ, एखादा माणूस पिक्चर करतो, 1 पिक्चर करतो, 2 पिक्चर करतो, फ्लॉप होऊन जातो. बस पिक्चर मिळणं पण इम्पॉर्टंट आहे तुम्हाला, त्याच्यावर तुमचं इन्कम आहे, राईट. बट तू ना अख्ख्या महाराष्ट्राचं मन जिंकलंय. कारण साध्या कोणाने मन जिंकलं वगैरे, किंवा म्हणजे पिक्चरची हिरोईन, आता आय डोंट नो एक्झॅक्टली व्हॉट एव्हर एक्झॅक्टली रिअल नेम. तर जुई किंवा सगळे, किंवा तुझे स्पेशली मला ह्यांच्यासाठी बोलायचे, तुझे जे कॉस्ट्युम करतात ते म्हणजे त्याच्यावर, ते तर खूप जेन्युअन सांगते, एवढं छान ना. त्या ताईंना पण स्पेशली थँक्यू. लोकांतर्फे पण सिरियसली सांगते, तू खूप मोठं हो, आम्हाला तुला खूप मोठं बघायचंय. आणि पण शेखर सुद्धा, मला माहिती नाही तुझं रिअल नेम काय. आता मी आय थिंक तुला मी इंस्टावर बघितलं असेल मे बी. थोडा वेळ पण सगळ्या लोकांनी खूपच तुमच्यावर प्रेम केलं आणि असंच पुढे जा, सगळे पुढे जा आणि मोठे वागू.